सफेद जयगुरु हा आज आपल्यासोबत आलेली येथील मूळ रहिवासी एक लोहार काम करणारे दादा आहेत हा आणि त्यांना अलीकडेच समर्थ लहानोजी बाबांचा एक स्वप्न दृष्टांत झालेला आहे. दादा जय गुरु. जय गुरु. जय लहानोजी बाबा. जय लहानोजी महाराज. सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा. माझं नाव बळीरामजी किसनराव हरणे. मूळचे राहणारे आर्वीचे. आर्वीचे. बरोबर. हा जन्मभूमी. तर तुम्हाला समर्थ लहानोजी बाबांचा दर्शनाचा व्यासंग कसा लागला इथून सांगा सुरुवात. समर्थ लहानोजी महाराजाचा म्हणजे ते काय झालं का मी दर्शनाला गेल्यानंतर त्याचं गुणगान केलं. म्या बरेच वेळेस गुणगान केलं आणि त्या गुणगान केल्यानंतर मग एक दिवस माझ्या ते स्वप्नात आले. स्वप्नात आले तर स्वप्नात कसे आले मूर्तीच्या रूपात आले. म्हणजे जसे त्या ठिकाणी बसलेले आहे टाकरखेडला त्या ठिकाणी मूर्तीच्या रूपात माझ्या स्वप्नात आले. म्हणजे धोतर नेसून टोपी घालून बंगाली घालून आणि असे बसून त्याच्या ठिकाणावर अशा रूपात माझ्या स्वप्नात आले ते. हा स्वप्नात दिसले आणि मग स्वप्नात दिसल्यानंतर ते तसेच म्हणजे बोलले नाही माझ्यासोबत पण स्पष्ट चेहरा स्पष्ट शरीर त्यांनी आपलं मला दाखवलं आणि दाखवल्यानंतर मी खूप आनंद झाला. मग ते उघडल्यावर स्वप्न उघडल्यावर आनंद झाला मला. तर तेव्हापासून मी बरेच वेळा त्याचं नाव घेत राहतो. तर बाबा तुम्ही दर्शन दिलं मला. आणि ते हो एक गोष्ट दर्शन दिल्यानंतर मोरेश्वररावले मी सांगितलं होतं खेळकरले का माझे मित्र होते एकदम गुरुभाऊच होय आम्ही दोघही जण ते न मी. तर आपण दर्शनाला जाऊ भाऊ. त्यानं दर्शन माझ्या स्वप्नात आले होते तर काही हरकत नाही ना जाऊ ना म्हणे. तर त्यांनी दिवस ठरवला आणि आम्ही मग हे गाडीनं असे मोटरसायकलनं दोघही जण दर्शनाला गेलो होतो. यात्रा चालू होती तिथं. असं का. हो यात्रेच्या वेळेस असे दर्शनाला. हा दर्शनाला गेलो होतो. हा तर तुमचा हा व्यवसाय किती वर्षापासूनचा आहे. हा जो माझा व्यवसाय आहे तर हा म्हणजे माझ्या वडिलोपार्गीचा पासूनचा व्यवसाय आहे माझा. वडिलोपार्गीपासूनचा. माझ्या वडिलाची पूर्ण जिंदगी याच्यात गेली माझीही गेली. परंतु आम्ही 4 भाऊ होतो. 4 भाऊ तर दोघं मेले. दोघं वारले त्याच्यातले. एक चंद्रपूरला राय आणि एक आर्वीला सरकारी दवाखान्याच्या पाठीमागं त्या जोधालालजीची चाय आहे की नाही त्या ठिकाणी एक भाऊ देवरावजी हरणे. देवरावजी हरणे सहारे फोटोच्या बाजूनं दुकान आहे त्याचं. सहारे फोटो आणि बाजारात इंदिरा चौकात त्याच्या बाजूनं दुकान आहे त्याचं. कारखाना आहे वेल्डिंगचा. तर ते वारले. आता पोरगा चालवते. मी बी काम केलं तिथं काही दिवस 10-12 वर्ष. ते भाऊ बनकीचं नाही जमलं तर मग इकडे आलो करायला. हे घर मूळ घर होई राहत. दुसरे भाऊ जे आता आहे ते काय करतात आता सध्या. ते दुसरे भाऊ ते तर चंद्रपूरचे वारले आणि हा एक आहे हा थोडं दिमागात कमी जास्त आहे. तर हे काम करायचे का व्यवसाय. हे काम पहिले करे आता नाही होत त्याचे. नाही तब्येतीमुळे पहिले करे. तुमचं वय काय आहे आता सध्या. माझं वय 63 समजा. 63 म्हणजे लहानपणी आई वडिलांसोबत बाबाजीचं दर्शन झालेलं आहे. हो झालेलं आहे परंतु माझ्या ते प्रत्यक्षात लक्षात नाही राहिलं. आई वडिलांना आईसोबतही मी गेलो आहे टाकरखेडला. वडिलासोबतही मी गेलो आहे टाकरखेडला. पण ते ठिकाण बी लक्षात म्हणजे नाही राहिलं त्या लहानपणामध्ये. आणि त्याचं त्याला दाखवला प्रत्यक्षात आई वडिलांनी मला का हे बाबा होय म्हणून लहानोजी बाबा होय. ते आठवत नाही. आठवत नाही. तर हा तुमचा असा वडिलोपार्जित व्यवसाय अजूनही सुरू आहे. माझा हो अजूनही सुरू आहे. परंतु एक थोडीशी दुःख झाला आहे मला. ते दुःख असं झालं आहे का आता वयाचे थोडेसे वर्ष राहिलेले आहे तर कामं तुटले माझे. कामं म्हणजे असे तुटले का मोठ्या मोठ्या मशनऱ्या ह्या कामाच्या विरुद्ध निघालेल्या आहे. या कामाच्या विरुद्ध मशनऱ्या निघाल्या. तर त्या मशनऱ्यामुळे कामं हरात झाले. ह्या व्यवसायात तुम्हाला कामं कमी येतात. हो आणि सगळे अवजार सुद्धा रेडीमेड भेटते. अवजार रेडीमेड बिलकुल सही गोष्ट आहे. त्याच्यामुळे बनवायला नाही आहे. हा सगळं भेटते. तर त्याच्यामुळे मग माझं म्हणणं असं आहे का थोडेसे वर्ष राहिले श्री संत लहानोजी महाराजनं भगवान श्री लहानोजी महाराजनं माझ्याकडे कुठून नाही कुठून माझ्यासाठी रोजीरोटी पाठवाव
अशी माझी प्रेमाची बाबाजीकडे इच्छा आहे तुमची. आणि इच्छा आहे माझी. थोडे दिवस राहिले आता, जिंदगी पुरी निघाली आणि काम भरपूर होतं, पण आता नाही आहे. आता नाही आहे, पण मशीना या विरुद्ध निघाल्यामुळे काम भेटत नाही. म्हणून लहानूजी महाराजले हात जोडून माझी विनंती आहे का हे जेवढे दिवस बाकी आहे एवढ्या दिवसात मला काम द्यायला पाठवा माझ्या. बाबाजी म्हणूनच तुमच्या स्वप्नात आले. आले हे स्वप्न. काहीतरी तुमच्यावर ते कृपादृष्टी करासाठी हो, आलेले हो, आहेत, हो, असं समजा. हो, बाबाजीची कला बाबाजीला माहिती. बाबाजीची कला, हा, कृपादृष्टी त्याचं करासाठीच आले. करायची हे त्याला माहिती. कारण लहानपणापासून अंडा नाही खात, मटण नाही खात, कोणतं मांसाहारी नाही, शुद्ध शाकाहारी म्हणजे अन्नच खायचं, बाकीचं वाईट काम खायचं नाही, कोणत्या वाईट गोष्टी खायच्या नाही. आणि चांगल्या लाईननं राहायचं, चांगल्या लोकांसोबत राहायचं. वाईट माणूस दिसला त्याचा साथ सोडून द्यायचा, त्याच्यासोबत नाही राहत. असं तुमचं वागणूक आहे. आणि चांगलंच बोलायचं, बनेपर्यंत वाईट कोणाचं बोलायचं नाही, चांगल्या पद्धतीनं बोलायचं, चांगलं राहत. आणि देवाची भक्ती भरपूर आहे माझ्या मनात, देवाचे नामस्मरण भरपूर आहे. तुम्ही नामस्मरण करत राहा, कामामध्ये देवाचं चिंतन करत. बाबाजीचं बाबाजीचं चिंतन. श्री स्वामीनाथ नवदुर्गा माता आणि संत लहानूजी महाराज यायचे भक्त आहो. हो. तर आज दादाजी तुम्ही जे काही समर्थ लहानूजी बाबांचा लळा तुम्हाला कसा लागला, आणि हल्लीकडला जो स्वप्नदृष्टांत तुम्ही सांगितला, बाबा काही जरी बोलले नसेल तुमच्यासोबत तरी त्यांची कृपादृष्टी तुमच्यावर त्यांची आहे. कृपा पाहिलंच ना माझ्याकडे त्यांनी. दृष्टीनं तुम्हाला ते स्वप्नदृष्टांत घडविला त्यांनी. घडविला. तर आज जे काही अनुभव सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहोत. जय लहानूजी लहानूजी महाराज की जय.